Hello everyone. Today we will starting with third lecture of mechanical properties of fluids. आपण ऑलरेडी 2 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स वर. आज आपण स्टार्ट करतोय लेक्चर नंबर 3 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मी शॉर्टकट मध्ये लिहिलं आहे MPF मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. या लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 1 अँड लेक्चर नंबर 2 मध्ये आपण हायड्रोस्टॅटिक रिलेटेड बऱ्याचशा कॉन्सेप्ट पाहिल्या, राईट ना. हायड्रोस्टॅटिक इन द सेन्स फ्लुइड इज ॲट रेस्ट कंडिशन, राईट. आणि रेस्ट कंडिशनला असल्यानंतर त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज येतील त्या सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे मी सगळं काही तुम्हाला एकदम प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. आज या चॅप्टरचं लेक्चर नंबर 3 पाहतोय आणि या चॅप्टरच्या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण पूर्णपणे फोकस करतोय सरफेस टेन्शनवर. पूर्णपणे फोकस करतोय सरफेस टेन्शन. ओके, सी गाइज, 12चा जुना सिलेबस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल सरफेस टेन्शन या नावाचा एक सेपरेट चॅप्टर होता. बट तुमच्या नवीन अपडेटेड सिलेबसमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरच्या अंडर सरफेस टेन्शनला घेतलंय. ओके, मग या चॅप्टरच्या मध्ये म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये हायड्रोस्टॅटिक्स, सरफेस टेन्शन आणि हायड्रोडायनामिक्स हे सगळे पॉईंट्स कंबाईन केलेत आणि एक चॅप्टर बनवलेला आहे. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात आजचं लेक्चर विच इज बेस्ड ऑन लेक्चर नंबर 3 ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आज आपण पाहतोय सरफेस टेन्शन रिलेटेड पॉईंट्स. ओके, जे पॉईंट्स आजच्या लेक्चरमध्ये आज आपण कव्हर करणार आहे ते सगळे पॉईंट्स मी या साईडला लिहिलेले आहेत. आज सगळ्यात पहिला पॉईंट आहे बेसिक्स ऑफ सरफेस टेन्शन. आपण सरफेस टेन्शनचं सगळं काही बेसिक पाहणार आहे. सी, सरफेस टेन्शन एकदम इझी आहे बट त्याच्या काही कॉन्सेप्ट आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत. चॅप्टर थोडा थेरॉटिकल बेस्ड असल्यामुळे स्टुडंटला इझी वाटतो बिकॉज ते थेअरी त्यांना बाय हार्ट करणं किंवा रट्टा मारणं हे सगळं शक्य असतं. बट यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कॉन्सेप्ट आहेत. त्या कॉन्सेप्ट जर तुम्हाला एकदा समजल्या तर त्यावर मी नेहमी सांगतो कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर एंट्रन्स एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यामुळे बेसिक समजून घेणं सरफेस टेन्शन रिलेटेड खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला फक्त 2 स्टेटमेंट देणार. कशाशी रिलेटेड? ऑफकोर्स सरफेस टेन्शनशी रिलेटेड. तुम्हाला ते 2 स्टेटमेंट जर प्रॉपरली समजले तर तुम्हाला सगळं सरफेस टेन्शन एकदम प्रॉपर समजेल. स्टेटमेंट कोणते पहा. बेसिक पाहतोय सरफेस टेन्शनचं. स्टेटमेंट नंबर 1, लिक्विड minimizes surface area. पहिलं स्टेटमेंट मी तुम्हाला दिलं आहे रिलेटेड टू सरफेस टेन्शन. मी 2 स्टेटमेंट देणार आहे. ते दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला जर कळाले तर सरफेस टेन्शन एकदम इझी तुम्हाला कळणार आहे. या सगळ्या सरफेस टेन्शनला आपण 2 स्टेटमेंटमध्येच एकदम संपवून टाकूया. दॅट्स इट. ओके ना. पहिलं स्टेटमेंट लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया. स्टेटमेंट नंबर 2 इज व्हॉट behaves like elastic membrane. कशासारखं बिहेव करेल? बिहेव लाईक अ इलास्टिक मेम्ब्रेन. 2 स्टेटमेंट कोणते? फर्स्ट वाले स्टेटमेंट लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया अँड बिहेव्स लाईक अ इलास्टिक मेम्ब्रेन अंडर, इथे पुढे लिहितो थोडं मी ऍड करतो इथे, अंडर टेन्शन. ओके, इन अ टेन्शन लिक्विड बिहेव्स लाईक अ इलास्टिक मेम्ब्रेन. ओके, तुम्हाला सर जरा हे एक्सप्लेन करा. स्टेटमेंट आम्हाला एकदम कळाले. 2 स्टेटमेंट तुम्ही दिले. फर्स्ट वन लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया. स्टेटमेंट नंबर 2 लिक्विड बिहेव्स लाईक अ इलास्टिक मेम्ब्रेन अंडर अ टेन्शन, राईट. पण याचं एक्सप्लेनेशन सुद्धा गरजेचं आहे, एक्झाम्पल सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपल्याला कॉन्सेप्ट एकदम प्रॉपरली क्लिअर होतात. त्यामुळं कोणत्याही कॉन्सेप्टवर एखादे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितले तर तुम्हाला ते समजून घेणं नक्कीच इझी असेल. मग आपण एक्झाम्पल नंबर 1 पाहूयात. पहा, सी, मी सांगतो एक्झाम्पल नंबर 1. शेप ऑफ रेनड्रॉप इन स्पेस. काय लिहिलं मी? शेप ऑफ रेनड्रॉप इन स्पेस. तुम्हाला सर आता स्पेसमध्ये कुठे पाऊस पडतो का? मग हे रेनड्रॉप स्पेसमध्ये कुठे येणार? ऑफकोर्स तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता आपण कन्सिडर करूयात की रेनड्रॉपला आपण स्पेसमध्ये घेऊन गेलो. ओके ना. रेनड्रॉप अर्थवर जर तुम्ही पाहिला तर रेनड्रॉप अर्थवर या पद्धतीनेच तुम्हाला दिसतो, राईट ना.
बट या रेनड्रॉपला आपण स्पेसमध्ये घेऊन गेलो तर तो ऑफकोर्स स्पेरिकल असतो. कसा असतो? स्पेरिकल असतो. लक्षात राहू दे. ओके, आपल्या अर्थवर त्याची जो शेप आहे तो थोडा वेगळा आहे ड्यू टू एअर प्रेशर. ओके, किंवा एअरचं जे काही प्रेशर त्यावर अप्लाय होतं त्यामुळे तो वेगळा आहे. त्या सगळ्या गोष्टींकडे आता आपण जाणार नाही. आपण डिस्कस करतोय लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया. ओके, पण त्याचा ॲक्च्युअल सरफेस एरिया जर पाहिला तो स्पेरिकल असतो. कसा असतो? स्पेरिकल. म्हणजे हा पूर्ण जो सरफेस एरिया आहे हा पूर्णपणे स्पेरिकल असणार आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे स्पेरिकलचा सरफेस एरिया किती असतो? किंवा मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ स्पेअर, तुम्ही सर इट शुड बी 4πr². काय असतो? ऑफकोर्स 4πr². आणि तुम्ही जर लक्षात घेतलं तुम्ही म्हणाल सर वाय नॉट क्युबिकल एरिया, वाय नॉट रेक्टँग्युलर एरिया, और वाय नॉट रेक्टँग्युलर शेप, वाय नॉट क्युबिकल शेप. तर या सगळ्या शेपच्या बाबतीत जर तुम्ही प्रॉपर विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल स्पेअरचा सरफेस एरिया सगळ्यात कमी आहे. स्पेअरचा सरफेस एरिया काय आहे? सगळ्यात कमी आहे. ओके ना, त्यामुळं लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया. जो मिनिमम सरफेस एरिया असेल तो मिनिमम सरफेस एरिया एक्वायर करण्याचा प्रयत्न लिक्विड करेल. राईट, त्यामुळं रेनड्रॉप इन स्पेअर, रेनड्रॉप इन स्पेस शुड बी इन अ स्पेरिकल फॉर्म. ओके, तुम्हाला सर अजून थोडं एक्सप्लेन करा. आम्हाला कळालं होता रेनड्रॉप ॲक्च्युअली स्पेरिकल फॉर्ममध्येच का असतो. त्याचा रिझन असं आहे की त्याला मिनिमम सरफेस एरिया एक्वायर करायचा असतो. राईट ना. सी गाईज, यामध्ये फार इम्पॉर्टंट स्टेटमेंट मी रिलेटेड टू दिस एक्झाम्पल देणार आहे. जे स्टेटमेंट तुम्हाला इथून पुढे कंपल्सरी आहे या चॅप्टरमध्ये. स्टेटमेंट असं आहे पहा, तुम्हाला माहिती आहे की इथे हा जो रेनड्रॉप आहे याला आपण एक बलून कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? बलून. पहा, सगळेजण व्यवस्थित पाहतील, एकदम प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील. मी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करतोय. आजचं सगळं लेक्चर आपण जे पॉईंट्स पाहतोय सगळे बेसिक पॉईंट्स आहेत. हे पॉईंट जर तुम्हाला कळले तर यानंतरचे जे नेक्स्ट पॉईंट असतील सरफेस टेन्शनचे ते तुम्हाला प्रॉपरली कळतील. त्यामुळे आज आपला वेळ गेला तरी हरकत नाही, बट डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलमध्ये मी तुमचे काही स्टेटमेंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून हा चॅप्टर तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके ना. सी, फार महत्त्वाचं स्टेटमेंट देतो. हे तुम्हाला कळलं असेल लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया. आपण या स्पेअरला एक बलून कन्सिडर केलं. बलून. ओके, बलूनमध्ये हवा नाही आहे. पहा सगळेजण, बलूनमध्ये हवा नाही आहे. तर बलूनमध्ये आपण ज्यावेळेस एअर फिलअप करतो त्यावेळेस बलूनचे जे मॉलिक्युल्स आहेत, कोणताही पार्टिकल हा मॉलिक्युलचा बनलेला आहे आपल्याला माहिती आहे. मग त्या बलूनचे मॉलिक्युल आहेत ते आधी कॉम्प्रेस असतात. राईट ना. त्यानंतर ते एक्सपांड होतात लाईक दिस. परत पहा, आधी कॉम्प्रेस आहेत. हे सगळे माझे फिंगर्स याला मॉलिक्यूल समजूयात आपण. राईट ना. हे आधी काय आहेत? कॉम्प्रेस आहेत. ओके, आणि ज्यावेळेस एअर फिल करूयात त्यावेळेस ते एक्सपांड करतील. राईट, आणि बलून तुम्हाला एकदम फुगलेला दिसतो. राईट ना. सो गाईज, यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असा असतो की जे मॉलिक्युल्स आहेत ते ज्यावेळेस एक्सपांड करतात त्यावर फोर्स ॲक्ट करतं. बिकॉज एक्सपांड करण्यासाठी तिथे फोर्स नेसेसरी आहे, कारण आपण एअरचं प्रेशर आतमध्ये फिलअप करतो आणि प्रेशर आहे म्हणजे फोर्स आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. राईट ना. मग ज्यावेळेस त्या मॉलिक्यूलवर फोर्स अप्लाय होतं त्या फोर्सची डायरेक्शन ऑलवेज टँजेन्शियल असते. ऑलवेज काय असणार? टँजेन्शियल असणार. हे फार मेजर स्टेटमेंट आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स शुड बी टँजेन्शियल. रिपीट करतो, डायरेक्शन ऑफ फोर्स शुड बी टँजेन्शियल. परत पहा, डायरेक्शन ऑफ फोर्स शुड बी टँजेन्शियल. अजिबात हे विसरायचं नाही, डोक्यात एकदम भक्कम ठेवायचं त्याला. डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर फोर्स कशी असली पाहिजे? टँजेन्शियल असली पाहिजे. पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला या डायरेक्शनची गरज लागणार म्हणजे लागणारच. पहा, मग याला जर बलून कन्सिडर केलं तर इथे हा एक मॉलिक्यूल, इथे दुसरा मॉलिक्यूल, इथे तिसरा मॉलिक्यूल, इथे चौथा मॉलिक्यूल, हे असे सगळे मॉलिक्यूल आहेत. ओके ना. हे ज्यावेळेस एक्सपांड करणार त्यावेळेस याचे टँजेन्शियली एक्सपांड करणार. ओके, टँजेन्शियली ते काय करणार? एक्सपांड. त्यामुळं डायरेक्शन ऑफ फोर्स इट शुड बी टँजेन्शियल. हे विसरायचं नाही. हे एकदम नोट करून ठेवा तुम्ही. ते पुढे कुठे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगेल. ओके, एक्झाम्पल नंबर 1 तुम्हाला समजलं. शेप ऑफ रेनड्रॉप इन स्पेस शुड बी स्पेरिकल. स्पेरिकल बिकॉज त्याला मिनिमम सरफेस एरिया पाहिजे आणि स्पेअरचा सरफेस एरिया मिनिमम असतो. पेअरचा सरफेस एरिया मिनिमम असतो. पहा, एक्झाम्पल नंबर 2 कडे आपण जाऊयात. एकदम बेस्ट एक्झाम्पल देणार आहे मी. बेस्ट एक्झाम्पल, बिहेव्स लाईक अ इलास्टिक मेम्ब्रेन. याशी रिलेटेड एक एक्झाम्पल सांगतो. पहा, सी,
हा एक वॉटर टँक आहे असं आपण कन्सिडर करूयात सध्या. थोडं जरा व्यवस्थित मी याला ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ओके, मी जर 3D व्ह्यूमध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. होप सो तुम्हाला कळेल. आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायची, ड्रॉइंग नाही पाहिजे. ओके, हा एक वॉटर टँक आहे. यामध्ये पूर्ण वॉटर फिलअप आहे लाईक दिस. हे पूर्ण वॉटर फिलअप आहे. बरोबर. तुम्ही जर वरतून टॉप व्ह्यू पाहिला, याचा टॉप व्ह्यू पहा सगळेजण व्यवस्थित, तर हा जो पाण्याचा प्लेन सरफेस तुम्हाला टॉपला दिसेल, तो सरफेस कशाचा बनलाय? ऑफकोर्स वॉटर मॉलिक्यूलचा बनलेला आहे. कशाचा बनलेला आहे? वॉटर मॉलिक्यूलचा बनलेला आहे. तर ते वॉटर मॉलिक्यूल असे आहेत, राईट ना. हे जे पाण्याचा सरफेस दिसतोय त्यावर सगळे वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. त्याचं तुम्हाला पाणी दिसतंय, वॉटर दिसतंय लाईक दिस. ओके, तर हा टॉप व्ह्यू मी इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला थोडं इथे ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. हा त्याचा टॉप व्ह्यू आहे, राईट ना. मग तुम्ही मला सांगा, या टॉप व्ह्यूवर मी एक नीडल ठेवली. काय ठेवली? नीडल, राईट ना. नीडल, अशी एक नीडल ठेवली मी, दिसते इथे. थोडं मी व्यवस्थित एक्सप्लेन करतोय तुम्हाला डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलनी, जेणेकरून तुम्हाला या सगळे पॉईंट्स क्लिअर होतील. काही पॉईंट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत, बट ते तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. सी, यावर एक नीडल ठेवली. तुम्हाला असं लक्षात येईल की एक वेटलेस नीडल असेल तर ती नीडल त्या वॉटरवर फ्लोट करते. हा एक्सपेरिमेंट तुम्ही सुद्धा घरी खूप वेळा नक्कीच केलेला असेल, बरोबर. तर ती फ्लोट कशी करते आणि ते वॉटर इलास्टिक मेम्ब्रेन म्हणून कसं ॲक्ट करतं, जर आपण पाहूयात प्रॉपरली. पहा, आता या पद्धतीने मी यावर एक नीडल ठेवली. आता मी याचा साईड व्ह्यू पाहतोय. हा टॉप व्ह्यू आहे ना, मी वरतून पाहतोय तर मला असं दिसेल. मी या साईडनी जर पाहिलं त्याचा साईड व्ह्यू कसा बनेल? पहा, साईड व्ह्यू बनेल लाईक दिस. राईट ना. हा साईड व्ह्यू आहे. ही पूर्ण मॉलिक्यूलची चेन आहे, ही, राईट ना. टॉपनी पाहिल्यानंतर हे सगळे मॉलिक्यूल दिसते, साईडनी पाहिल्यानंतर फक्त एकच चेन दिसणार तुम्हाला, जी फ्रंटवाली दिसते तुम्हाला, राईट. आणि यावर ही वाला तुमचा काय? ही नीडल आहे. ओके ना. या नीडलचा हा जो आहे ना, हा साईड व्ह्यू आहे, इथनं पाहतोय आपण, राईट. सो तो वाला मी, तुम्हाला माहिती आहे, जे मॉलिक्युलर फोर्स आहे याची डायरेक्शन ऑलवेज टँजेन्शियल असते. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. म्हणजे याची सगळ्यांची डायरेक्शन अशी टँजेन्शियल असणार, बरोबर. पण बाळांनो, ही जी नीडल मी इथे प्लेस केली आहे, या नीडलचं पर्टिक्युलर वेट आहे, राईट. आणि त्या वेटमुळं ही जी चेन आहे, ही चेन अशी बनणार. पहा, राईट ना. अशा पद्धतीने बनली. आणि हे तुमची नीडल इथे आहे, राईट. कशामुळे ही अशी बनली आहे? बिकॉज ऑफ वेट ऑफ नीडल, राईट. आणि मी तुम्हाला विचारलं वेटची डायरेक्शन काय? तुम्ही मला सर ऑफकोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनने, म्हणजे या डायरेक्शनने वेट ॲक्ट करणार mg, राईट. आणि फोर्सची डायरेक्शन कोणती? मॉलिक्युलर फोर्स टँजेन्शियल. ती डायरेक्शन अशी थोडी क्रॉस बनेल आता, टँजेन्शियल, राईट. क्लिअर आहे ना तुम्हाला? आता तुम्ही सगळेजण व्यवस्थित पहा. एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मी तुम्हाला आता. पहा, ही mgची डायरेक्शन आहे, ही टँजेन्शियल टीची डायरेक्शन आहे, राईट ना. आणि हा तुमचा अँगल जो इथे थीटा आहे. पहा, व्यवस्थित पहा, जरा झूम करून पाहावं तर, स्क्रीनशॉट घेऊन जर दिसत नसेल तर, हा अँगल तुमचा थीटा आहे. मग थीटाचा हा जो थीटा आहे, पहा सगळेजण व्यवस्थित, हा जो थीटा आहे, या थीटाचा ॲडजस्टंट कंपोनंट कोणता? टी कॉस थीटा, बरोबर. म्हणजे जर ॲडजस्टंट म्हणजे हा वरतीवाला जर पाहिला तर टी कॉस थीटा बनेल, राईट. आणि अपोजिट कंपोनेंट हा वाला टी साइन थीटा, राईट. या साईडला सुद्धा सेम. या साईडला हा वाला कंपोनेंट टी साइन थीटा, हा वाला कंपोनेंट अगेन जो अप डायरेक्शनला आहे तो टी कॉस थीटा,
बरोबर. मग हा टी साइन थिटा आणि हा टी साइन थिटा काय झाला बाळांनो, कॅन्सल झाला. राईट. फक्त एकच कंपोनंट राहिला अपवर्ड डायरेक्शन टी कॉस थिटा, बट तो दोनदा आहे. मग याची जर डायग्राम इथे आपण ड्रॉ केली तर तुम्हाला असं दिसेल, हा तुमची निडल आहे, निडलचं हे वेट आहे mg, आणि अपवर्ड डायरेक्शनला एक काय टी कॉस थिटा प्लस टी कॉस थिटा शुड बी 2 टाइम्स टी कॉस थिटा. राईट ना. क्लिअर असेल आता तुम्हाला. टी कॉस थिटा आणि 2 वेळा आहे त्यामुळे 2 टाइम्स टी कॉस थिटा डाऊनवर्ड डायरेक्शनला mg आहे. हा टी साइन थिटा, हा टी साइन थिटा कॅन्सल झाला. मग तुम्ही मला सांगा ही निडल, ही वाली निडल जी या वॉटर सरफेसवर फ्लोट करती आहे, या वॉटर सरफेसवर काय करते, फ्लोट करती आहे. या निडलचा जो साइड व्ह्यू आहे तो वॉटर सरफेसवर फ्लोट करतोय. इथे दोनच फोर्स आहेत, एक डाऊनवर्ड डायरेक्शननी mg आहे, अपवर्ड डायरेक्शननी 2 टाइम्स टी कॉस थिटा आहे. मग ज्यावेळेस ही फ्लोट करती याचा अर्थ असा की mg आणि 2t कॉस थिटा एकमेकांना बॅलन्स करतायत. आर यू गेटिंग माय पॉइंट. मग मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की बांधनो ही निडल कोणत्या फोर्समुळे फ्लोट होतीये, तर ती फ्लोट होतीये 2t कॉस थिटामुळे. mg तर ऑलरेडी प्रेझेंट आहे, ते वेट आहे. जर इथे 2t कॉस थिटा कमी असेल, पहा इम्पॉर्टंट पॉइंट, 2t कॉस थिटा इज लेस दॅन mg, म्हणजेच mg इज ग्रेटर दॅन 2t कॉस थिटा. राईट ना. mg शुड बी ग्रेटर दॅन 2t कॉस थिटा. असं जर असेल तर ही निडल यावर फ्लोट न करता खाली पाण्यात पडली असती. आर यू गेटिंग माय पॉइंट. बट ज्यावेळेस हे दोन्ही बॅलन्स असतील त्यामुळे यांचं नेट फोर्स 0 आहे, त्यामुळे ही निडल तिथे स्टेबल असेल, इक्विलिब्रियम पोझिशनला असेल. आर यू गेटिंग माय पॉइंट. मग याचं जर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर एक्झाम्पल असेल वी कॅन से वॉटर स्पायडर. वॉटर स्पायडर तुम्हाला माहिती असेल ना, सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याला पाण्यातली मकडी म्हणतो आपण. ओके. ती पाण्यावर चालते एकदम इझिली, पाण्यावर चालते, इझिली चालते. मग तुम्ही सांगा ती वॉटर स्पायडर जर पाण्यावर इझिली चालते, दॅट मीन्स वॉट, त्या पर्टिक्युलर कंडिशनसाठी तिचं वेट बॅलन्स केलंय 2t कॉस थिटानी. राईट. पण त्याच्याऐवजी मी जर गेलो पाण्यावर असं चालण्याचा प्रयत्न केला तर शक्य आहे का? अजिबात नाही. आपण खाली पाण्यात पडूयात. का? बिकॉज आपलं वेट हे 2t कॉस थिटापेक्षा जास्त आहे. राईट ना. पण तेच जर वेट कमी असेल आणि 2t कॉस थिटा त्याला बॅलन्स करत असेल तर आपण सुद्धा इझिली पाण्यावर चालू शकतो. क्लिअर. आर यू गेटिंग माय पॉइंट. म्हणजे हा कॉम्पोनंट इक्वल असेल तर कोणतीही गोष्ट वॉटरवर इझिली फ्लोट करते. मग बांधो हा जो सरफेस आहे वॉटरचा, जो मी इथे दाखवले मॉलिक्युलचा, यामध्ये एक पर्टिक्युलर टेन्शन आहे, यामध्ये पर्टिक्युलर टेन्शन आहे. जे टेन्शन इथे दिसतोय तुम्हाला, जे टेन्शन आहे त्या टेन्शनमुळं इथे हा जो आहे निडल ही फ्लोट करते आहे. राईट ना. हे जे टेन्शन दिसते तुम्हाला त्यालाच आपण काय म्हणतो, टेन्शन फोर्स म्हणूयात, मॉलिक्युलर फोर्स म्हणूयात. राईट. आणि त्या पर्टिक्युलर केसला वॉटर ॲज अ इलॅस्टिक मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करेल, ॲज अ इलॅस्टिक मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करेल. राईट. किंवा बलूनच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्हाला ते क्लिअर होईल. राईट. की आधी ज्यावेळेस बलूनमध्ये एअर फिलअप केलेली नसेल त्यावेळेस बलूनमध्ये ज्यावेळेस आपण एअर फिलअप करतो त्यावेळेस त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एक्सपांड करतात आणि ॲज अ इलॅस्टिक मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करतात. राईट ना. आणि परत ज्यावेळेस त्या बलूनमधले एअर आपण काढून घेऊयात त्यावेळेस ते परत त्यांच्या जागेवर येतील. राईट. आपण इलॅस्टिसिटी पाहिली. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, फोर्स अप्लाय केलं, साईज अँड शेप चेंज झाला, फोर्स काढून घेतलं, परत जागेवर आले, इलॅस्टिसिटी. मग हे इलॅस्टिक मेम्ब्रेन तशीच भानगड आहे काहीतरी. बलूनमध्ये आपण काय केलं, बलूनमध्ये हवा भरली, हवा भरल्यानंतर एक्सपांड झाले, हवा काढून घेतली, परत जागेवर आले. सो अशाच पद्धतीने हा जो वॉटरचा सरफेस आहे हा ॲक्ट करतो ॲज अ इलॅस्टिक मेम्ब्रेन. ओके. मी तुम्हाला 2 पॉईंट सांगितलं. इम्पॉर्टंट पॉईंट, लिक्विड मिनिमाइजेस सरफेस एरिया, दॅट्स वाय शेप ऑफ द रेन ड्रॉप शुड बी अ spherical because sphere should have minimum area. Number 2 behaves like elastic membrane under tension. Under tension मध्ये वॉटरचा जो सरफेस असेल, टॉप सरफेस, तो इलॅस्टिक मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करेल. एक्झाम्पल नंबर 1 सांगितलं मी स्पॅरिकलचा. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर केली की कोणत्याही गोष्टी ज्या वॉटरवर फ्लोट करतात त्या का फ्लोट करतात, बिकॉज त्यांचं वेट 2t कॉस थिटाने बॅलन्स केलंय. कधी एंट्रन्स एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला तर तुमचा आन्सर काय असलं पाहिजे, 2t कॉस थिटाच असलं पाहिजे. क्लिअर. होप सो हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल. त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊयात. मी याला रफ करतो.
पॉईंट नंबर 1 आपण क्लिअर केला. पॉईंट नंबर 2 इंटरमॉलिक्युलर फोर्स. हे सगळ्या डेफिनेशन आहे इंटरमॉलिक्युलर, कोहेसिव्ह, अधेसिव्ह, हे सगळं तुमचं नक्कीच झालेलं असेल. मी जस्ट त्याला क्विक रिवाइज करतो. सी गाईज, हा एक टँक आहे, यामध्ये वॉटर आहे, हे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, राईट ना. तर या दोन मॉलिक्युल्समध्ये जे फोर्स प्रेझेंट आहे दॅट इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स, राईट ना. दोन मॉलिक्युल्स एकमेकांबरोबर टाय आहेत ना, एकमेकांबरोबर टाय आहेत म्हणजे कोणत्या तरी फोर्सने त्यांना बांधून ठेवलंय, त्याच फोर्सला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो, राईट. असं पाहिलंय का तुम्ही, वॉटरचा एक मॉलिक्यूल इकडे आहे, दुसरा मॉलिक्यूल इकडे आहे, असं नाही आहे. दोन्ही पण एकमेकांना स्टिक आहेत. स्टिक कोणामुळे, त्या दोघांमध्ये एक पर्टिक्युलर फोर्स आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. ओके, द फोर्स प्रेझेंट बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड, दॅट फोर्स इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स, राईट. होप सो हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल. देन कोहेसिव्ह फोर्स, नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स इन द सेन्स पहा, हा एक टँक आहे, टँक आहे. ओके, आता हा टँक पर्टिक्युलर मटेरियलचा बनला आहे, त्यामुळे त्या मटेरियलचे सुद्धा मॉलिक्युल्स असणार. हा टँकचा हा मॉलिक्यूल फर्स्ट, हा मॉलिक्यूल सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, अशा पद्धतीने सगळे टँकचे मॉलिक्युल्स आहेत. आणि या टँकमध्ये आपण वॉटर फिलअप केलं, हे तुमचं वॉटर आहे, आणि या वॉटरचे मॉलिक्युल्स पण असतील 1 2 3 4 5th 6th 7th, राईट. जे मी या लाईनवर ड्रॉ केलेत हे जे मॉलिक्युल्स आहेत हे टँकचे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स वॉटरवाले मॉलिक्युल्स आहेत, राईट ना. आर यू गेटिंग माय पॉईंट. पण इम्पॉर्टंट पॉईंट की सेम मटेरियलचे जर मॉलिक्युल्स असतील, सेम मटेरियलसाठी वॉटर अँड वॉटर त्याचे जे मॉलिक्युल्स असतील त्यांमधलं फोर्स असेल कोहेसिव्ह फोर्स. अजून एक्सप्लेन करतो जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. सी, द फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ सेम टाईप दॅट इज नोन ॲज कोहेसिव्ह फोर्स. तुम्हाला सेम टाईप म्हणजे काय, सेम टाईप याचा अर्थ असा, पाणी म्हणजे वॉटरचे जे काही मॉलिक्युल्स असतील ते सेम टाईपचे मॉलिक्युल्स आहेत, त्या दोघांमध्ये जे फोर्स असेल ते कोहेसिव्ह फोर्स आहे. ते कोणते फोर्स आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे, राईट ना. म्हणजे आता याच्या आतमध्ये पूर्णपणे वॉटर आहे, हे सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, सगळे कोणते मॉलिक्युल्स आहेत, वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. तर वॉटरच्या मॉलिक्युल्समध्ये जे फोर्स आहे दॅट इज कोहेसिव्ह फोर्स. वॉटर अँड वॉटरच्या मॉलिक्युल्समध्ये जे काही फोर्स आहे दॅट इज कोहेसिव्ह फोर्स. दॅट मीन्स द फोर्स बिटवीन दिस मॉलिक्यूल अँड दिस मॉलिक्यूल कोहेसिव्ह फोर्स, द फोर्स बिटवीन दिस मॉलिक्यूल अँड दिस मॉलिक्यूल कोहेसिव्ह फोर्स, बिकॉज दोन्ही पण मॉलिक्युल्स सेम टाईपचे आहेत, दोन्ही पण मॉलिक्युल्स वॉटरचेच आहेत, सेम वॉटरचे आहेत, राईट ना. दॅट शुड बी अ कोहेसिव्ह फोर्स. पण नेक्स्ट पॉईंट तुमचा अधेसिव्ह फोर्स आहे, दॅट मीन्स अ फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट टाईप. डिफरंट टाईप म्हणजे काय, आता इथे तुमचा टँकचा मॉलिक्यूल आहे हा वाला मॉलिक्यूल तुमचा वॉटरचा आहे, या दोघांमध्ये जे काही फोर्स प्रेझेंट आहे ते फोर्स अधेसिव्ह फोर्स आहे, राईट ना. द फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट टाईप इन द सेन्स फर्स्ट वाला मॉलिक्यूल टँकचा, सेकंड वाला मॉलिक्यूल वॉटरचा. तर या दोन मॉलिक्युल्समध्ये जे फोर्स असलं पाहिजे ते फोर्स आहे अधेसिव्ह फोर्स, राईट ना. आपण टँकमध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी या टँकला स्टिक होतं ना. असं दिसतं का कधी, हा टँकची वॉल आहे आणि पाणी त्यात ओतले तरी सुद्धा पाणी वॉलपासून 1 मीटर लांब आहे, 1 सेंटीमीटर लांब आहे, त्यामध्ये थोडा गॅप दिसतोय, असं कधीच नाही. ते स्टिक असेल पूर्णपणे टँकला, राईट. स्टिक काय, तर टँकचा मॉलिक्यूल अँड वॉटरचा मॉलिक्यूल एकमेकांना अट्रॅक्ट करतोय, कशामुळे, अधेसिव्ह फोर्समुळे. स्टिक आहे अधेसिव्ह फोर्समुळे, राईट. सो द फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट टाईप, दॅट फोर्स इज नोन ॲज adhesive force. But the force between two molecules of the same type, that force should be a cohesive force. Hope so clear असेल. बेसिक फंडेज आहेत. मॉलिक्युलर रेंज पहा, आता मी याला रफ करतो थोडं. मॉलिक्युलर रेंज आपण प्रॉपर पाहूयात. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मॉलिक्युलर रेंज. ठीक आहे, आपण असं पाहिलं दोन मॉलिक्युल्समध्ये फोर्स आहे, हा मॉलिक्यूल नंबर फर्स्ट, हा मॉलिक्यूल नंबर सेकंड, ओके ना. या दोन्ही मॉलिक्युल्समध्ये काय असलं पाहिजे, फोर्स असलं पाहिजे. जर फॅन मी फास्ट करतो. हा, या दोघांमध्ये
कोणतं फोर्स आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. एकतर ते अधेझिव्ह असेल की कोएझिव्ह असेल, ते डिपेंड ऑन टाईप आहे, मटेरियल आहे, राईट ना. पण या दोघांमध्ये जे फोर्स आहे, या दोघांमध्ये काय असलं पाहिजे? फोर्स असलं पाहिजे, राईट. मग मला तुम्ही सांगा, या फोर्सची काहीतरी रेंज असणार पर्टिक्युलरली. रेंज हे आपण आत्तापर्यंत खूप वेळा शिकलोय. रेंज म्हणजे काय? इट इज the area where the intermolecular force are effective. काय लिहिलं मी? इट इज द एरिया वेअर द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह. म्हणजे काय? दॅट मीन्स वॉट, की ॲज्युम करूयात की इथे मॉलिक्यूल नंबर 2 आणि इथे मॉलिक्यूल नंबर 1 आपण ठेवला आहे. तर मॉलिक्युलर नंबर 1 आणि मॉलिक्युलर नंबर 2 मध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट आहे, दॅट मीन्स ते एकमेकांच्या रेंजमध्ये आहेत. पण ॲज्युम करूयात मी या दोनला उचललं आणि इकडे ठेवलं, आणि आता तुम्ही जर असं चेक केलं तर तुम्हाला असं लक्षात आलं की या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स दिसत नाही आहे, प्रेझेंट नाही आहे टेस्टिंग केल्यानंतर. दॅट मीन्स वॉट, की हा मॉलिक्यूल नंबर 2 हा मॉलिक्यूल नंबर 1च्या इफेक्टिव्ह एरियाच्या बाहेर गेला आहे, इफेक्टिव्ह एरियाच्या बाहेर गेला आहे, राईट. त्यामुळं इट इज द एरिया वेअर द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह. ह्या रेंजच्या बाबतीत आपण आपल्या मोबाईलची रेंजचा विचार करतो, राईट ना. तुम्ही एक टॉवर आहे, त्या टॉवरचा इफेक्टिव्ह एरिया जेवढा आहे, त्या इफेक्टिव्ह एरियाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही रेंजमध्ये आहेत असं आपण म्हणतो. पण त्या इफेक्टिव्ह एरियाच्या बाहेर जर गेले तर यू विल बी आउट ऑफ कव्हरेज एरिया. दॅट मीन्स यू विल बी आउट ऑफ रेंज, राईट. त्यामुळे इफेक्टिव्ह एरियाच्या आतमध्ये असतो तुम्हाला सिग्नल देईल. तसंच हा इफेक्टिव्ह एरियाच्या आतमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स शो करेल, इफेक्टिव्ह एरियाच्या बाहेर करणार नाही. मग तो जो इफेक्टिव्ह एरिया आहे, दॅट पर्टिक्युलर इफेक्टिव्ह एरिया इज नोन ॲज मॉलिक्युलर रेंज. होप सो क्लिअर असेल. मी यालाही रफ करतो. पुढे जाऊयात आपण थोडं. नेक्स्ट पॉइंट आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इन द सेन्स वॉट, की एक आपण इमॅजिनरी स्पेअर घेतला. काय घेतला? एक इमॅजिनरी स्पेअर. इट इज अ इमॅजिनरी स्पेअर वेअर वन मॉलिक्यूल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ दिस पेअर. एक मॉलिक्यूल काय केलं आपण? त्याच्या सेंटरला प्लेस केला आणि एक इमॅजिनरी स्पेअर असं कन्सिडर केलं, ओके. अँड the radius of sphere is exactly equal to the range of this molecule. Clear? परत एकदा सांगतो पहा. It is the imaginary, काय पाहतोय? स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स पाहतोय. It is the imaginary sphere where the one molecule is at the center of that molecule and the radius of that sphere is equal to the range of that molecule. That sphere is known as sphere of influence. मग तुम्ही मला सांगा बाळांनो, की हा एक इमॅजिनरी स्पेअर आपण कन्सिडर केला, त्याच्या सेंटरला एक मॉलिक्यूल ठेवला आणि या ज्या स्पेअरची रेडियस आहे ती रेंज एवढी कन्सिडर केली. याचा अर्थ काय? याचा अर्थ की या स्पेअरवर किंवा स्पेअरच्या आतमध्ये जे कोणते मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील त्या मॉलिक्युल्सवर काय ॲक्ट होणार? ऑफकोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्स ॲक्ट करेल, बिकॉज ते सगळे मॉलिक्युल्स रेंजच्या आतमध्ये आहेत. रेंजच्या रेडियस तर रेंज आहे ना, रेंजच्या आतमध्ये आहे. दॅट मीन्स प्रत्येक मॉलिक्युलर काय ॲक्ट करेल? इंटरमॉलिक्युलर फोर्स ॲक्ट करेल. मग या पर्टिक्युलर स्पेअरला आपण स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो, ओके. होप सो हा पॉईंट देखील तुम्हाला क्लिअर असेल. आता आपण थोडं पुढे जाऊयात. इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज नोन ॲज मॉलिक्युलर थेअरी. इम्पॉर्टंट पॉईंट पाहतोय मॉलिक्युलर थेअरी. पहा गाईज, मॉलिक्युलर थेअरी इन द सेन्स स्पॉट एकदम सिंपल आहे. थेअरी आहे थोडी थेअरी आहे यामध्ये. एकदम सिंपल पॉईंट आहेत. यामध्ये बोर्डला खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे इथून मागे 4 मार्क्ससाठी. त्यामुळे याला IMP करायला अजिबातही विसरायचं नाही. फार इम्पॉर्टंट आहे. फक्त एक डायग्राम काढायची 3 मॉलिक्युल्स कन्सिडर करून त्याशी रिलेटेड सगळ्या त्याचे जे काही कॉन्सेप्ट्स असतील त्या तुम्हाला लिहायच्यात, त्याची थेअरी लिहायची. दॅट्स इट.
यामध्ये ना डेरिवेशन आहे ना काय, एकदम सिंपल आहे. हातचे मार्क्स असतात तुमचे, स्टुडंट त्याला स्किप करतात, पण स्किप करायची मला काही गरज वाटत नाही. एकदम सिंपल लॉजिक. पहा मॉलिक्युलर थेरी, मी त्याची डायग्राम देतो तुम्हाला. डायग्राम काय, हा एक वॉटर टँक आहे, ठीक आहे, दिसतो सगळ्यांना वॉटर टँक. आणि यामध्ये पूर्णपणे वॉटर फिलअप केलेलं आहे. यामध्ये पूर्ण काय फिलअप केलं आहे, वॉटर फिलअप केलेलं आहे, ठीक आहे. हे वॉटर आहे पूर्णपणे. सी गाईज, हे जे मी दाखवलं आहे इथे, ही जी पट्टी दिसते तुम्हाला, दिस इज नोन ॲज फिल्म सरफेस. याला काय म्हणणार, फिल्मचा सरफेस म्हणणार, राईट ना. मगाशी आपण पाहिलं जे मॉलिक्युल्सचं सरफेस बनत असतो टॉपनी आपण पाहत होतो त्यावेळेस, तर तो जो सरफेस दिसतो दॅट इज नोन ॲज फिल्म सरफेस, राईट ना. आणि हा जो टॉपचा सरफेस आहे, टॉपचा दॅट मीन्स हा वाला जो मी आता इथे थोडा डार्क करतो, हा वाला जो सरफेस आहे विच इज कॉन्टॅक्ट विथ एअर, जसं एअर बरोबर डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतं, राईट ना, दॅट सरफेस इज नोन ॲज फ्री सरफेस. त्याला काय म्हणतात, फ्री सरफेस. फ्री सरफेस कोणता, फ्री सरफेस ज्याचं एअर बरोबर डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतं. अँड फिल्म सरफेस कोणता, फिल्म सरफेस म्हणजे टॉप मोस्ट लेअर ऑफ मॉलिक्यूल, जी टॉपची लेअर असते मॉलिक्यूलची, दॅट इज नोन ॲज फिल्म सरफेस. ओके, होप सो तुम्हाला क्लिअर असेल. आता यामध्ये आपण 3 मॉलिक्यूल कन्सिडर करतो. किती मॉलिक्युल्स, 3. ओके, इथे पहा मॉलिक्यूल नंबर ए. कोणता मॉलिक्यूल कन्सिडर केला, ए वाला मॉलिक्यूल. तो पूर्णपणे डीप आहे इनसाइडली, म्हणजे लिक्विडमध्ये पूर्णपणे डीप आहे. तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स त्यावर सराउंडिंगचे मॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युल फोर्स ॲक्ट करतील. सराउंडिंगचे इन द सेन्स वॉटरचे मॉलिक्यूल सराउंडिंगवाले, त्यामुळं त्याच्यावर इंटरमॉलिक्युलर फोर्स या डायरेक्शननी आहे, तसंच या पण डायरेक्शननी आहे, 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 राईट ना. सगळ्या बाजूंनी त्याला पाणी असं आपण कन्सिडर केलं तर सगळ्या डायरेक्शननी इंटरमॉलिक्युलर फोर्स ॲक्ट होईल. मग तुम्ही मला सांगा, हे डाऊनवर्ड फोर्स इज कॅन्सल बाय अपवर्ड फोर्स, लेफ्ट फोर्स इज कॅन्सल बाय राईट फोर्स. अशा पद्धतीने त्याचे सगळे फोर्स एकमेकांनी कॅन्सल केले, त्यामुळं यावरचं नेट फोर्स एफ नेट शुड बी इक्वल टू 0. किती असणार, शुड बी इक्वल टू 0 असलं पाहिजे. यावरचं नेट फोर्स किती, 0. पहा नेट फोर्स 0 का म्हणतोय मी, बिकॉज एक फोर्स डाऊनली ॲक्ट करते तर एक फोर्स अपली ॲक्ट करते, म्हणजे डाऊन फोर्स इज कॅन्सल बाय अ फोर्स, लेफ्ट फोर्स इज कॅन्सल बाय राईट फोर्स, दिस फोर्स इज कॅन्सल बाय दिस फोर्स, राईट ना. त्यामुळे नेट फोर्स किती असलं पाहिजे, 0. आणि नेट फोर्स 0 आहे, त्यामुळे हा मॉलिक्यूल या पर्टिक्युलर पोझिशनला स्टेबल आहे, राईट ना. त्याची मुवमेंट काहीच नाही आहे, 0 आहे. दिस पोझिशन इज नोन ॲज equilibrium position, right? So molecule A is at equilibrium position or we can say is at stable position. पण F net किती आहे त्याचा, 0 आहे म्हणून तो स्टेबल आहे. पण यावरची एनर्जीचा विचार केला तर आपण कन्सिडर केली याची एनर्जी आहे -6 विच इज मिनिमम. मायनसमध्ये ना एकदम -6 ती पण मिनिमम आहे असं आपण कन्सिडर केलं, राईट. बिकॉज तो काय स्टेबलला आहे, त्यामुळे त्याच्याकडे एनर्जी फार कमी आहे, तो हालचाल नाही करणार, एकदम शांत पडलेला आहे तिथे, त्याला काही बाकीचं घेणं देणं नाही आहे. ओके, एकदम शांत आहे, नेट फोर्स 0 आहे. आता मॉलिक्यूल नंबर 2 कडे आपण जाऊयात, सॉरी मॉलिक्यूल नंबर बी कडे जाऊयात. तो इथे कुठेतरी प्रेझेंट आहे, राईट ना, इथे कुठेतरी प्रेझेंट आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. हा मॉलिक्यूल बी आहे जो कुठे प्रेझेंट आहे, ए बॉटमला प्रेझेंट होता, बी फिल्म सरफेसवर प्रेझेंट आहे. त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कोणता, तर त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा वाला, राईट ना. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा वाला, जसं त्याचा याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण हा ड्रॉ केला तसं याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा वाला. मग तुम्ही पाहता इथे जर तुम्ही पाहिलं तर याचा थोडा पार्ट हा वॉटरमधनं बाहेर आला म्हणजे एअरमध्ये आलेला आहे, एअरमध्ये आला असं आपण कन्सिडर करूयात. ओके, मग डाऊनवर्ड फोर्स या डायरेक्शनने ॲक्ट करणार, अपवर्ड फोर्स या डायरेक्शनने ॲक्ट करणार, राईट ना. मग तुम्हाला जर क्वेश्चन मी विचारला या पर्टिक्युलर केसमध्ये डाऊनवर्ड फोर्स मॅक्झिमम की अपवर्ड फोर्स मॅक्झिमम, तुम्ही मला सर ऑफकोर्स डाऊनवर्ड मॅक्झिमम, कारण डाऊनवर्डला जास्त वॉटर आहे, अपवर्डला तर कमी वॉटर दिसतंय, अपवर्डला एअर आहे जास्त, वॉटर कमी आहे, त्यामुळे डाऊनवर्डली त्याला जास्त पुल केलं जाईल, राईट ना. त्यानंतर this force is there, this force is there, this force is there, this force is there. Okay,
मग रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर केस तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं, दिस फोर्स इज कॅन्सल बाय दिस फोर्स इज कॅन्सल बाय दिस फोर्स, पण या फोर्सला कॅन्सल करण्यासाठी हे फोर्स सफिशियंट नाही, राईट ना, बिकॉज त्याच्या अप साईडला पूर्णपणे वॉटर नाही आहे. त्यामुळे याच्यावर जे फोर्स ॲक्ट करेल एफ नेट विच इज ॲक्टिंग ऑन दिस बी मॉलिक्यूल इज डाऊनवर्ड. कसं असलं पाहिजे ते? डाऊनवर्ड असलं पाहिजे, राईट ना. हा तर ऑलरेडी स्टेबल आहे कारण नेट फोर्स 0 आहे, त्याला कुठंच नाही जायचं, त्याला तिथंच बसायचं आहे. पण याला डाऊनवर्डला जायची इच्छा आहे ऑलरेडी, बिकॉज याचं जे नेट फोर्स आहे त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड दिसते आपल्याला. आर वेटिंग अ पॉईंट. पण हा मॉलिक्यूल डाऊनवर्ड जात नाही, बिकॉज खाली सगळे वॉटरचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, त्याला खाली जायला अजिबातही स्पेस नाही आहे. त्याची इच्छा आहे खाली जायची, बस स्पेस अजिबातही नाही आहे, राईट ना. हां, त्यामुळे त्याचा एफ नेट काय असणार? डाऊनवर्ड. मग याची एनर्जी किती? ऑफकोर्स या मॉलिक्यूलपेक्षा याकडे एनर्जी जास्त असणार. याकडे एनर्जी काय असणार? जास्त. आपण कन्सिडर केली त्याची एनर्जी एनर्जी -4 कन्सिडर केली, विच इज ग्रेटर दॅन दिस मॉलिक्यूल ए. मॉलिक्यूल ए पेक्षा मॉलिक्यूल बी ची एनर्जी जास्त आहे, बिकॉज त्याला खाली जायचं आहे, बट खाली स्पेसच प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे तो खाली जात नाही आहे. बट खालचे सगळे मॉलिक्युल्सनी त्याच्यावर फोर्स लावलाय डाऊनवर्ड डायरेक्शननी. कसं फोर्स लावलंय? डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स लावलाय, त्याला ते सगळे पुल करतायत खाली, पूर्णपणे ते पुल करतायत. ओके, सेकंड केस पाहिली बी मॉलिक्यूलसाठी. आता सी मॉलिक्यूलचा विचार करूयात. आता सी मॉलिक्यूल इथे कुठेतरी प्रेझेंट आहे या पॉइंटला, मॉलिक्यूल नंबर सी. ओके, कशावर प्रेझेंट आहे? प्रेझेंट ऑन फ्री सरफेस ऑफ प्रेझेंट आहे. किंवा सर याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कोणता? ऑफकोर्स त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा वाला असला पाहिजे. ओके, हा वाला. मग आता तुम्ही मला सांगा, त्यावर जे फोर्स ॲक्ट करणार ते फक्त डाऊनवर्ड डायरेक्शननीच करणार, बिकॉज अपवर्ड डायरेक्शनला पूर्णपणे एअर आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला वॉटर आहे, राईट. मग तुम्ही मला सर एअर मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूलमध्ये सुद्धा फोर्स असतं, राईट. मग इथे सुद्धा फोर्स असलं पाहिजे बिटवीन एअर मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल, ऑफकोर्स असलं पाहिजे. पण एअरची डेन्सिटी वॉटरपेक्षा फार कमी आहे, त्यामुळं हवा ज्या पद्धतीने त्या मॉलिक्यूलला वरती खेचण्याचा प्रयत्न करेल इंटरमॉलिक्युलर फोर्सनी, त्या पद्धतीने किंवा तेवढ्या ताकदीनं ती खेचू शकत नाही, बिकॉज एअरची डेन्सिटी फार कमी आहे. त्यामुळं जे वॉटर मॉलिक्यूल त्याला जास्त खाली खेचू शकतात, त्याच पद्धतीने किंवा त्याच पॉवरनी एअर मॉलिक्यूल त्याला अजिबातही खेचू शकत नाही, बिकॉज ऑफ डेन्सिटी ऑफ एअर इज व्हेरी स्मॉल, व्हेरी लेस वी कॅन से, राईट. मग तुम्ही मला सर यामध्ये जे फोर्स ॲक्ट करणार ते कसं? ऑफकोर्स डाऊनवर्ड, कारण सगळे डायरेक्शन तुम्हाला डाऊन दिसतात. त्या डायरेक्शनला कॅन्सल करायला अपवर्डला अजिबातही डायरेक्शन नाही, अजिबातही वॉटर नाही, अजिबातही मॉलिक्यूल्स नाही, राईट ना. त्यामुळे याची सुद्धा जे एफ नेट आहे ते एफ नेट काय असणार? डाऊनवर्ड असणार, राईट. तुम्हाला सर याची एनर्जी काय? याची एनर्जी मॅक्झिमम असणार, ती असणार -3 विच इज मॅक्झिमम, राईट ना. या 3 केसमध्ये मॅक्झिमम काय? -3 आहे, मिनिमम -6 आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? मॅक्झिमम -3 हा मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम डिजिट आहे, राईट. मग याच पद्धतीने मॉलिक्युलर थेरीमध्ये each and every molecule present at the surface area or film surface or the free surface, सगळे मॉलिक्युल्स आतमध्ये पुल होत असतात, त्यामुळं त्याचा जो फ्री सरफेस आहे किंवा सरफेस एरिया आहे तो आपल्याला एकदम प्लेन दिसतो, स्टेबल दिसतो. ओके, होपसो तुम्हाला क्लिअर असेल. मॉलिक्युलर थेरीमध्ये फक्त 3 मॉलिक्युलची थेरी तुम्हाला सांगायची आहे. मॉलिक्युलर नंबर ए विच इज कम्प्लिटली डीप इनसाइड, एफ नेट इज इक्वल टू 0, आणि हे मी कन्सिडर केले, फक्त तुम्ही पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एनर्जी शुड बी -6 विच इज मिनिमम. इथे मॉलिक्यूल नंबर बी, त्यातला थोडा पार्ट्स एअरमध्ये आला आहे, मॅक्झिमम पार्ट्स वॉटरमध्ये, बट एफ नेट शुड बी डाऊनवर्ड. एनर्जी आपण -4 कन्सिडर केली. आणि सी वाला जो कशावर प्रेझेंट आहे? फ्री सरफेसवर प्रेझेंट आहे, त्याचा हाफवाला साईड एअरमध्ये, हाफवाली साईड कशामध्ये? वॉटरमध्ये, त्यामुळे त्यावर एफ नेट जे ॲक्ट होणार ऑफकोर्स डाऊनवर्ड. त्याची एनर्जी मॅक्झिमम विच इज -3 आपण कन्सिडर केली आहे. दॅट्स इट. तुम्ही कन्सिडर का करायची हे मी तुम्हाला सांगणार. हे सगळं तुम्हाला मॉलिक्युलर थेरीमध्ये द्यायचं आहे. कशामध्ये द्यायचं आहे? मॉलिक्युलर थेरीमध्ये द्यायचं आहे. क्लिअर. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आता मी तुम्हाला सांगणार आहे की सर हे तुम्ही का दिलं 10⁻³ -6 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही. पहा बांधो, इम्पॉर्टंट. आता मला या मॉलिक्युलला त्याचा एफ नेट किती आहे? 0 आहे. त्याला मला इथे फ्री सरफेसवर न्यायचं आहे, वरती न्यायचं आहे, राईट. मग आता जो फ्री सरफेसवर मॉलिक्युल आहे त्याची एनर्जी किती आहे? -3 आहे.
एची एनर्जी किती आहे? -6 आहे. म्हणजे मला एला जर +3 एनर्जी मी जर दिली, एला किती एनर्जी दिली? +3 जर दिली, तर एची एनर्जी किती बनली रे? ऑफकोर्स ती बनली -3. -3 म्हणजे एनर्जी कशासारखी बनली? सी सारखी. म्हणजे हा कुठे जाणार? वरती जाणार, फ्री सरफेसवर जाईल, राईट ना. मग जी एनर्जी एला मी देणार आणि त्या एनर्जीमुळं तो मॉलिक्यूल फ्री होणार आणि फ्री सरफेसवर येणार, त्या एनर्जीला आपण म्हणतो सरफेस एनर्जी. का म्हणणार? सरफेस एनर्जी, राईट ना. गाईस सी परत एकदा मी सांगतो, एक्सप्लेन करतोय. एला एनर्जी ऑलरेडी -6 आहे आणि सीला किती आहे? -3, विच इज मॅक्झिमम, राईट. मला एला फ्री सरफेसवर न्यायचे म्हणजे मला त्याला एनर्जी द्यावं लागेल, कारण त्याच्याकडे फोर्स काहीच नाही आहे, 0 फोर्स आहे, तो स्टेबल आहे. मग ती एनर्जी मी +3 जर दिली तर एची एनर्जी किती बनेल? -3 बनेल. -6 + 3 किती बनला? -3. -3 बनला म्हणजे सी एवढी एनर्जी बनली, म्हणजे सीच्या पोझिशनला तो आला, राईट ना. मग तुम्ही मला सांगा, हा डायरेक्टली इथपर्यंत जाऊ शकतो का रे? कारण त्याच्याकडे फोर्स काहीच नाही आहे, तो स्टेबल आहे. मला त्याला हातात पकडावं लागेल, त्यावर फोर्स अप्लाय करावं लागेल आणि मग त्याला असं वरती न्यावं लागेल, राईट ना. म्हणजे मला काय करावं लागेल? वर्क डन करावं लागेल. मला काय करावं लागेल? वर्क डन करावं लागेल, राईट. आणि मी इथून मागे 11th मध्ये तुम्हाला नेहमी सांगितलं आहे, जे काही तुम्ही वर्क कराल, दॅट वर्क नेव्हर बी वेस्टेड, विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, राईट. इलॅस्टिसिटीमध्ये किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये सुद्धा आपण हे शिकलोय, विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच एनर्जीला आपण म्हणतो सरफेस एनर्जी. काय म्हणतो? सरफेस एनर्जी, राईट. सरफेस एनर्जीचं डेरिव्हेशन आहे ते मी पुढे गेल्यानंतर पाहू. होप्स हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल. फक्त डायग्राम अँड थेरी, दॅट्स इट. थेरी कोणती? मॉलिक्युल ए, मॉलिक्युल बी, मॉलिक्युल सी, दॅट्स इट. बाकी काहीच नाही. 4 मार्कला क्वेश्चन विचारला जातो बांधो, ओके. आणि खूप सारे स्टुडंटचे हातचे मार्क्स असतात, अजिबातही सोडायचे नाही. होप्स तुम्हाला क्लिअर असेल. याला एकदम रफ करतोय मी आता फास्टली. आपण थोडं पुढे जाऊयात. 2 पॉईंट आपले या लेक्चरचे पेंडिंग आहेत. हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर झाला असेल. Next point, definition of surface tension. Definition of surface tension. See guys, आपण काय केलं? एक मॉलिक्यूल वॉटरचा कन्सिडर केला आणि वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये आपण एक इमॅजिनरी लाईन ठेवली. ही कोणती लाईन आहे? इमॅजिनरी लाईन आहे. तुम्हाला माहिती आहे हे सगळे जे काही लाईन इथे प्रेझेंट आहे वॉटरच्या मॉलिक्यूलवर, त्यावर जे फोर्स ॲक्ट करतं ते ऑफकोर्स टँजन्शियली असतं. म्हणजे टँजन्शियली असं बनेल, हे असं बनेल, हे असं बनेल, हे असं बनेल, लाईक दिस, टँजन्शियली, राईट. मग डेफिनेशन काय? पहा, डेफिनेशन त्याचा फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन तुम्हाला तयार करता येईल. बिकॉज तुम्ही डेफिनेशन पाठ करायला गेले तर कन्फ्यूज व्हाल. मी तुम्हाला नेहमी सांगतो, लॉवरून स्टेटमेंट तयार करा, फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन तयार करा. तीच ट्रिक आपण इथे यूज करतोय. सरफेस टेन्शन T इज इक्वल टू F/L. फॉर्म्युला काय? F/L. पहा, F/L म्हणजे काय? टँजन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, टँजन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ऑन अ इमॅजिनरी लाईन. ही एक इमॅजिनरी लाईन आहे. Tangential force per unit length acting on a imaginary line placed at a free surface of water. परत एकदा रिपीट करूयात. Tangential force per unit length act on a imaginary line placed at the free surface. परत रिपीट करू. Tangential force per unit length act on an imaginary line placed at the free surface of water. This is the definition of surface tension. This is the definition of surface tension. याचं युनिट काय? ऑफकोर्स फोर्सचं युनिट न्यूटन, लेंथचं युनिट मीटर. म्हणजे हे काय बनलं पाहिजे? न्यूटन पर मीटर इन SI सिस्टम. CGS मध्ये काय बनेल? न्यूटनला CGS मध्ये आपण डाईन करतो, मीटरला सेंटीमीटर करतो, म्हणजे हे बनलं पाहिजे डाईन पर सेंटीमीटर. यावरून तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स पण लिहिता येईल. फोर्सचं डायमेन्शन्स, लेंथचं डायमेन्शन्स लिहा, तुम्हाला ते प्रॉपरली समजून जाईल. ओके, क्लिअर? होपसो तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल. डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन. लास्ट पॉईंट आहे सरफेस एनर्जी. पहा, सरफेस एनर्जी पॉईंट मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ही एक फ्रेम आहे. ही एक फ्रेम आपण काय केलं? सोपचं पाणी घेतलं, सोपचं पाणी, ओके, आणि त्यामध्ये मी डिप करून त्याला बाहेर काढली. ओके, पहा सगळेजण व्यवस्थित. माझ्याकडे इथं एक बुक आहे, हे पहा, अशा पद्धतीची एक फ्रेम आहे असं आपण कन्सिडर केलं, राईट ना.
आणि या फ्रेमला सोपच्या पाण्यामध्ये मी असं बुडवलं, आतमध्ये डीप केलं आणि परत बाहेर काढलं. ओके, ही फ्रेम बाहेर आली, जी फ्रेम मी आता बोर्डवर ड्रॉ केलेली आहे. मग आता ही फ्रेम जी आहे तिला मी या पद्धतीने बाहेर काढलं. ओके, तर यामध्ये तुम्हाला दिसेल या पद्धतीने पूर्णपणे एक कोटिंग बनणार. सोपचं पाणी असल्यामुळे कोटिंग बनतं. तुम्ही लहानपणी ते प्ले केलं असेल ना, आपण सोपच्या पाण्यामध्ये असं थोडं काय म्हणू आपण त्याला, रिंग बुडवतो आणि बबल्स बाहेर काढतो, राईट. त्याच पद्धतीने सोपच्या पाण्यामध्ये आपण जर हा शेप डीप केला आणि बाहेर काढला तर इथे एक पूर्णपणे कोटिंग बनणार वॉटरचं. त्यामध्ये काय असणार प्रेझेंट, वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असेल, राईट ना, वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असतील, राईट. मग याचं सरफेस टेन्शन किती, तुम्ही मला सर T इज इक्वल टू F/L, राईट ना. आपण काय पाहतोय, सरफेस एनर्जी पाहतो. T इज इक्वल टू F/L. मी म्हटलं F किती रे बाबांनो, तुम्हाला सर F इज इक्वल टू D इंटू L, राईट ना. L इकडे डिवाइड, इकडे मल्टिप्लाय, म्हटलं F इज इक्वल टू 2TL. पण तुम्ही मला सांगा इथे फोर्स फक्त एकाच बाजूला लागणार का रे, दोन बाजूला लागलं पाहिजे फोर्स, दोन बाजूला, बिकॉज याला दोन साईड्स आहेत. फर्स्टवाली साईड, सेकंडवाली साईड टँजन्शियली या डायरेक्शनला पण लागेल, टँजन्शियली या डायरेक्शनला पण लागेल, राईट ना. येस नो. त्यामुळं इथे काय म्हणला, F इज इक्वल टू 2TL. काय म्हणला, F इज इक्वल टू 2TL, बरोबर ना. क्लिअर असेल तुम्हाला. 2 टाइम्स TL. 2 टाइम्स TL का, तर एका साईडचं फोर्स TL आहे, दोन साईडचं ट्वाइस ऑफ TL, राईट. आता मी काय केलं, ही जी DC लाईन आहे, DC लाईन हिला पकडलं आणि थोडंसं बाहेर खेचलं. काय केलं मी, DC लाईनला पकडलं आणि थोडं बाहेर खेचलं, म्हणजे एक्सटेंड केलं कुठपर्यंत, D', C' पर्यंत. यामधलं डिस्टन्स किती, DX कन्सिडर केलं. किती कन्सिडर केलं, DX डिस्टन्स एवढं बाहेर खेळलं D', C' पर्यंत, राईट. मग मी या लाईनला इथे पकडलं असं बाळांनो आणि थोडं बाहेर खेचलं, म्हणजे मी वर्क केलं. काय केलं, वर्क डन, राईट ना. मग स्मॉल वर्क डनसाठी फॉर्म्युला DW. वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे DW इज इक्वल टू फोर्सचा फॉर्म्युला काय रे, फोर्सची व्हॅल्यू इथनं घेऊयात आपण, ट्वाइस ऑफ TL इंटू डिस्प्लेसमेंट किती झाली, या पॉईंटपासनं या पॉईंटपर्यंत, विच इज DX इंटू DX, राईट ना. अरे येस हो नो, तुम्हाला एकदम क्लिअर असेल, मी एकदम चांगल्या पद्धतीने हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, राईट. मग आता मी काय करतो, DW इज इक्वल टू T इंटू 2L इंटू DX असं आपण कन्सिडर केलं. फक्त शफलिंग केलं आहे मी, हा T बाहेर घेतला, 2L इंटू DX लिहिलं ॲज इट इज, राईट. मग तुम्ही मला सांगा ही लेंथ L आहे, ही लेंथ L, राईट ना. आणि ही काय DX आहे, अरे सोनो, ही लेंथ L आणि ही लेंथ DX, ही L ही DX. इथे 2L इंटू DX, 2L म्हणजे दोन साईड आहेत त्याला, बॅक साईड अँड फ्रंट साईड. मग 2L इंटू DX, 2L इंटू DX इज नथिंग बट दिस पर्टिक्युलर एरिया. परत रिपीट करतो, दिस इज L आणि बॅक साईड L इंटू DX, L इंटू DX दॅट इज नथिंग बट एरिया, राईट ना. सो इथे काय बनला पाहिजे, इथे बनला पाहिजे DW इज इक्वल टू T ॲज इट इज and this is nothing but area, so DW is nothing but T into A, that means T is nothing but your tension into area, right ना. टेन्शन त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. कोणतं टेन्शन, सरफेस टेन्शन. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला मिळाला, DW इज नथिंग बट T इंटू A. पण अजून एक त्यामध्ये चेंजेस मी इथे करून घेतो. पहा, हा स्मॉल एरिया आहे ना, स्मॉल वर्क डन केलं स्मॉल एरियासाठी, त्यामुळे DA लिहितो मी. डिफरन्शियल एरिया, DW म्हणजे डिफरन्शियल वर्क डन, A म्हणजे DA म्हणजे डिफरन्शियल एरिया, राईट. मग तुम्हाला माहिती आहे बाळांनो की जे वर्क डन आपण करतो दॅट नेव्हर बी वेस्टेड, स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच आपल्याला सरफेस एनर्जी या वर्क डनमधनं मिळेल, दॅट सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA, राईट. हा मिळाला तुम्हाला सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला. एक्झामला खूप वेळा सरफेस एनर्जी विचारली जाईल. विचारल्यानंतर सिम्पल फॉर्ममध्ये ही डायग्रॅम, हे फॉर्म्युल्यामधून चेंजेस करून वर्क डनपर्यंत डिराईव्ह करा, दॅट वर्क डन स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA, दॅट्स इट. ओके, होप सो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. मी चांगल्या पद्धतीने सरफेस एनर्जी एक्सप्लेन करण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. ओके, जर कोणाला प्रॉब्लेम असेल
तर ही व्हिडिओ रिपीट करा, तुम्हाला एकदम प्रॉपरली समजेल. ओके, आज फक्त बेसिक पाहिलं आपण. सरफेस टेन्शन रिलेटेड बेसिक्स नंतर मॉलिक्युलर फोर्स, कोहेसिव्ह, अधेसिव्ह, मॉलिक्युलर रेंज, पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, molecular theory which is most important, definition of surface tension T is equal to F by L, Newton unit is Newton per meter or dyne per centimeter. Surface energy, the formula for surface energy should be TdA. T is your surface tension, dA is your differential area. होप सो तुम्हाला हा सगळा लेक्चर एकदम प्रॉपरली कळालं असेल. आजचं लेक्चर नंबर 3 आपण इथे स्टॉप करतोय. लेक्चर नंबर 4 मध्ये या पुढचा नेक्स्ट पार्ट आपण कॅरी करूयात. ओके, चलो, थँक्यू सो मच, टेक केअर.